आम्ही तुला रोज असं शोधत समजावत नाही बसणार. तुम्हासनी जायचं असेल तर जा, पण आता त्या बापाला परत आणावंच लागेल तुला, जे थोड्या वेळापूर्वी सांगत होते का जाऊन बाळाला शोधावं लागेल. एका वेळा बघशील तर समाधान होईल तुला. मग तुला जे करायचं असेल ते कर. दादा, तुम्ही बरे आहात ना? सोडणार ना मी तुला. अरे हे काय करत नाही तुम्ही? दादा, महेश, हे काय करतो? सोडणार ना मी. काय करतोय महेश? सोड त्याला. तुला याला मारायचंय ना, मारून टाक. पण माझं पूर्ण बोलणं लक्ष देऊ नाही. तुला शांती मिळाली होती ना? जवळजवळ तू याला त्रास दिला होतास, पण एवढं समज झाल्याच्या नंतर भी तुझ्या भावाबद्दल तुझ्या मनामध्ये जरा भी सहानुभूती राहिली नव्हती. पण याच्या मनात काहीतरी हाय, जो तुझ्यासाठी एवढं पळत जाऊन वैद्याकडनं औषध घेऊन आला. जेवढा तू याला त्रास दिला आहेस त्याच्या बदल्यात तो तुला इथं 1-2 तास बेशुद्ध अवस्थेत टाकून जाऊ शकला असता. तुझी जी स्वतःची माणसं आहे, आजकाल तू ज्यांच्यासाठी काम करतोस, ती तुला इथं सोडून गेली. याच्या बदल्यात हे काय भी नाही आहे. तुला ह्याला मारायचंय ना, मार. पण एवढा नक्की विचार कर, तुझ्या आयुष्यामध्ये त्याच्या बिगर अजून किती लोक आहेत जी तुला जखमी बी करतील आणि औषध बी लावतील. रक्ताचं नातं आहे ना, एकाच आईची पोरं आहेस ना. विचार कर, विचार कर जरा. एवढं काय बोलून गेलात तुम्ही रामजी, पर यांना हे सिद्ध होत नाही की ह्यो बरोबर आहे आणि म्या चुकीचा. रामजी, जरा याला विचारा, ही जमीनची विभागणी झाल्यानंतर म्या जेव्हा गाव सोडून गेलो होतो त्यानंतर एकदाही ह्यो भेटायला आला मला नाही. लहानपणी प्रत्येक त्योहाराला आम्ही फिरायला जायचो. गणपती पूजा असो, दिवाळी असो, काही असो. पर जेव्हापासून मी इथून गेलोय, एक बी त्योहाराला ह्यो मला भेटायला आला नाही. यायला हवं होतं ना रामजी, लहान भाऊ आहेस ना व? नाही आला. लहानपासून ह्यो इमानदार आणि म्या बदमाशामध्ये मोजला जायचो. लोकांचा तर सोडा, आई बाबा पण मला हेच बोलायचे, म्हणूनच मला ह्याचा राग होता. अरे 20 वर्षांपासून चहाचे दुकान चालवतो. आपल्या दुकानात बसवून एक प्याला चहा पण नाही पाजला यानं. वाईट नाही वाटणार का रामजी? सांगा, वाईट नाही वाटणार? दादा, शांत राहा. तुम्ही शांत राहा. मी मानतो का माझ्याकडनं चुकी झाली. छोटा भाऊ होतो ना तुमचा. जर चुकलो होतो म्या तर कान पकडायचा होता. लय चुकलो दादा म्या. मला माफ करून द्या. दादा, रडू नका, रडू नका. मग दोघा भावासनी असं भेटल्यावर बघून लय बरं वाटतंय. आज तुम्ही दोघं जसे एकमेकांसाठी उभं होता तसंच कायम सोबत राहा. एकमेकांचा आधार बना, एकमेकांसाठी मजबूत बना. जीवनातलं कुठलं भी संकट तुम्हाला तोडू नाही शकणार. आणि माझं हे बोलणं कायम ध्यानात ठेवा. मंगेश, मी जातो. कदाचित बाळाला शुद्ध आली असेल. ओय ओय रामजी, तुम्ही जा, बाळाला सांभाळा.
बाळा, बास झालं की र. चल घरला चल. बस लय झाला आता. आम्ही तुझे शत्रू नाही आहे रे बाळा. जेव्हा पहिल्यांदा तू माझा जीव वाचवला होतास तेव्हापासूनच तू मला आवडायचास. पण तू काही बोललासच नाहीस. बाळा, मला पळून घेऊन चल. मला इथे नाही राहायचंय. मला रोज मार नाही खायचंय. बाळा, तुला माझी शपथ आहे, तू इथून निघून जा. आधीच देवाने मला एकदा विधवा बनवले, आता तू नको बनवूस. बाळदादा, तू आनंद दादा, बाळदादाला नका समजावूस. आणि बाबा, तुम्ही बी बाळदादाला काय बोलायचं नाही. त्याला जे चांगलं वाटतं ते त्याला करू द्या. बाबा, माहित नाही हे बरोबर आहे की चुकीचं, पर मी राणीवर प्रेम केलं होतं आणि तिची आठवण येते मला. येतच राहील नेहमी. तुमच्यापैकी कोणी बी समजवण्याने तिची आठवण येणं बंद नाही होणार आहे. आणि माझा जीव वाचवण्यासाठी धन्यवाद. बाळा, बाबाचं कुणी आभार मानतं होय? बाळा, घरला परत चल. आम्हाला तुझं दुःख समजतं या, पर कुणाच्या प्रती प्रेम दाखवण्याची पद्धत अशी असावी ज्यानं स्वतःला भी आणि आपल्या कुटुंबाला भी त्रास होऊ नये. आणि ही बी पद्धत चुकीची आहे ना. का कुणावर प्रेम करा ज्यानं त्याचा चांगला संसार उद्ध्वस्त करा. ते बरोबर नाही ना. वय बाळा, प्रेमामुळे लोक आनंदी होतात, ना की दुःखी. प्रेम फक्त स्वतःसाठी नसतं, तर दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या प्रेमाची कुर्बानी देणं समजात मोठं प्रेम मानलं जातं. बाळा, घरला चल. आणि आपल्या कुटुंबापेक्षा कोणी बी मोठं नसतं. वय बाळा, आपल्या कुटुंबासंग राहण्याचा एक लय मोठा आनंद आहे र. आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची ताकद पण वाढती. आम्हाला ही गोष्ट आज पत्र समजली नाही, पर तुमच्या बाबानं समजवल्यावर आम्हाला हे समजलं. मंगेश अगदी बरोबर बोलतोय बाळा. असा परिवार समध्यासनी नाही मिळत बघ. म्हणूनच ऐक माझं, जा आपल्या घरी. म्या समजू शकतो की तुम्ही समधी आम्हा दोघांना असं का बघताय, पण खरं सांगतो या, आता आम्ही दोघं भाऊ एकत्र आहोत. आम्हाला आमच्या चुकीचा पश्चाताप आहे. आता आम्ही समजे सोबत आहोत. आता एकत्र राहू. आणि आम्हाला एकत्र आणण्यासाठी रामजीला मनापासून धन्यवाद. म्हणूनच बोलतोय बाळा, तू एका अशा माणसाचा मुलगा आहेस जो दुसऱ्यांना सुधारू शकतो. पर तुला ही साधी गोष्ट कशी नाही समजत र? आता जाऊया घरला. हे तर लय चांगलं झालंय.
बाळानं एकदम योग्य निर्णय घेतलाय. आता या आनंदाच्या प्रसंगी आपण खीर बनवूया. आम्ही दूध आणि गुळ घेऊन येतो. चला दादा. चल बाळा दादा. आत्ताचा सातारा महाराज खूप बदलला आहे. आता हेच बघा ना, तो भीमराव आणि त्याचं कुटुंब फक्त आपल्या समोर उभाच ठाकला नाहीये, तर आपल्याला आव्हान द्यायची हिम्मत करतोय तो भीमराव. आता आजच बघा ना महाराज, असं वाटत होतं की आताच भस्म होतील जळून, पण मध्येच असं काहीतरी झालं. हा खेळ असा पालटला की विजय त्यांच्या पक्षात गेला महाराज, आणि आम्हाला पराजय मिळाला. याचं काहीतरी करायला हवं. तुम्ही याचं काहीतरी करा महाराज. कर्म करणं हेच माणसाच्या हातात असतं, आणि आपलं कर्म हे आहे की त्या सगळ्या लोकांना त्यांची लायकी दाखवत राहायचं जे आपल्या धर्माच्या आणि सिद्धांतांच्या विरोधात आहे, आणि तोपर्यंत दाखवत राहायचं जोपर्यंत आपण सगळे नष्ट होत नाही, किंवा मग त्यांना बोध होत नाही की त्यांची जात काय आहे. आणि हो, ही निराशावादी गोष्ट तुला शोभत नाही पंडित, कारण या जाती व्यवस्थेमध्ये आमची आणि तुझी जात सगळ्यात श्रेष्ठ आहे, आणि ही व्यवस्था कायम ठेवण्याची जबाबदारी सगळ्यात जास्त आपली आहे. हे घे. हा अंगारा कशासाठी महाराज? ज्यांच्या ज्यांच्या घरात विषारी दारू पिऊन लोक मेलेत, त्या प्रत्येकाच्या घरात जाऊन हा अंगारा वाट. त्या लोकांना सांग, यातला थोडा आपल्या माथ्यावर लावा आणि थोडासा आपल्या घरात फुंका. यामुळे मनाला शांतता मिळेल, आणि बाळाच्या वाईट कामांमुळे ईश्वर आणि ग्रह क्रोधित झालेत, ते शांत होतील आणि आपला कृपाशीर्वाद देतील. होय महाराज. काय झालं मंगेश? दादा, आता तुम्ही तुमच्या रस्त्यानं जावा, मी आपल्या रस्त्यानं जातो. आपल्या रस्त्याला म्हणजे तू अजूनही नाराज आहेस का माझ्यावर? नाही दादा, नाराज नाहीये. तुम्ही महाराज जवळ राहा आणि जसे पहिले होतात तसेच राहा, आणि त्यांना एवढं बी माहिती पडायला नको का तुम्ही बदलले म्हणून. पर का मंगेश, मी तर म्हणतो की आपण गाव सोडूनच जाऊया. आपण आपल्या आपल्या परिवारासंग एकत्र सुखी आणि आनंदानं जगू. नाही दादा, मी महाराजाच्या भीतीनं पळून नाही जाऊ शकत. अहो, मला तर असं वाटतं आपण दोघं मिळून या महाराजाची चांगली वाट लावायची. सेठजी आणि त्याच्या माणसासनी त्यांची लायकी दाखवू आणि अख्ख्या गावाला सांगू का रामजी आणि भीमराव ते पण आमच्यासारखे आहेत. मंगेश, तू महाराजांना ओळखत नाहीस. ते खूप भयानक आहेत. त्यांना जरा पण भनक लागली नव की म्या त्यांच्या विरोधात गेलो या, ते आपल्या संग काही करू शकतात. मी महाराजाला लय चांगलं ओळखतो, म्हणून मी तुमच्यावर दबाव नाही टाकणार का तुम्ही माझी साथ द्या. पर म्या नाही पळायचो दादा, म्या नाही पळायचो. बाबा, आनंदाचा क्षण मानून खीर खाण्याची ही योग्य वेळ नाही आहे. का? काय झालं? जेव्हा बाळा दादाला शोधायला गेला होता तेव्हा रस्त्यात किती मृत शरीर दिसले, आणि त्या मृत शरीराला बिलगून त्यांच्या कुटुंबाचं रडणं बी ऐकलं आहे म्या. आणि बाळा नावाचा जो कोणी माणूस मेला आहे तो बी कुणाचा तरी पोरगा आणि भाऊ होता ना. वय दारू प्यायची अशी वाईट सवय लागून जाते की पिणाऱ्याला रोज दारू लागते, आणि त्यामुळं जे दारू बनवतात ते लय पैक कमवणं पायी ते लोक वाईट प्रतीची दारू बनवतात. त्यामुळं पिणाऱ्याचा मृत्यू होऊन जातो.
मग तशा लोकांनी अशी दारू बनवण्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्यांचा ह्यो धंदा बंद केला पाहिजे आणि त्यासनी हे समजवलं पाहिजे का दारू पिऊ नका. जर दारू नाही प्यायले तर इशारा दारू पर्यंत कवा पोहोचूच शकत नाही. दारू बनवणं बंद झालं पाहिजे जेणेकरून कुणी मरू नये आणि ना कुणावर रडण्याची वेळ यावी. ठीक आहे मंगेश. जसं तू म्हणशील तसंच करूया. मग मी आज जातो या महाराजाकडं, पण फक्त तुझ्यासाठी. बोल काय करायचंय आता. तुम्ही महाराज जवळ जावा आणि त्यासनी सांगा ज्या भट्टीतली इशारी दारू पिऊन लोक मरत्यात त्या भट्टीमंदी सेठजीचं पैक लागलंय. मग काय लोभी महाराज आणि सेठजी मंदी एक नाटक सुरू होऊन जाईल आणि तिथूनच सुरू होईल या महाराजाचा अंत. ठीक आहे मंगेश, जसं तू म्हणशील तसंच होईल. बघ ह्यो तुझा मोठा भाऊ नेहमी तुझ्या संग हाय. येतो मी. आता महाराजां सेट मध्ये सुरू होईल युद्ध आणि सुरू होईल महाराजाचा अंत. अरे मूर्खांनो, ही कशी दारू बनवायला लागले तुम्ही लोक. आपल्या भट्टीची दारू पिऊन किती लोक मेलेत. तुम्ही लोक का माझा धंदा चौपट करायला लागलेत. शेठजी, काही दिवसांपासून दारूची खपत कमी आहे, म्हणूनच लवकर लवकर बनवण्यामध्ये काहीतरी गडबड झाली. म्हणे गडबड झाली. अरे इतकी घाई करता कशाला रे. आता यावेळी तर भीमरावचा भाऊ बाळावर सगळ्यांच्या मरण्याचा आरोप केला. प्रत्येक वेळेस तसं नाही होऊ शकत, कळलं. शेठजी, चूक झाली, क्षमा करा मला. परत दुसऱ्यांदा अशी चूक झाली ना तर तुम्हाला कोणाला सोडणार नाही. तू असं काही नाही करणार आहेस, जे पण काही असो. पण हा माझा नवरा आहे. आणि हे राणी राणी काय लावलं आहे. राणी आणि तुझं प्रेम तर काही महिन्यांचं आहे, पण आमचं प्रेम तर कित्येक वर्षांचं आहे ना. तुम्हासनी जायचं असेल तर जा, पण आता त्या बापाला परत आणावंच लागेल तुला, जे थोड्या वेळापूर्वी सांगत होते का जाऊन बाळाला शोधावं लागेल. एका वेळा बघशील तर समाधान होईल तुला. हे बघ बाळा, घरला परत चल. आम्ही तुझं दुःख समजतो. भीमबाळा, तू जेवढ्या सहज पद्धतीने बोलतो आहेस तेवढं ते सोपं नाही आहे. कारण वर्षापासून दारू बनत आली आहे ना लोक पियत आले आहेत. आणि हे बी ठाम आहे का तुझ्यानं माझ्या थांबवण्यानं ना दारू बनवणारे थांबणार आहेत आणि नाही दारू पिणारे थांबणार आहेत. बरोबर बोलताय, पण प्रयत्न तर करूच शकतो ना. जर 2-3 लोकांचा जीव वाचवू शकलो तरी आपल्यासाठी आनंदाची गोष्ट असेल. फक्त तुमची साथ पाहिजे बाबा. भीम, अजून एक नवीन मोहीम का सुरू करायची. बाळदादा परत आलाय ना. फक्त एवढं वाटतं का समद्यांच्या घरातले बाळा परत यावे. फक्त तुम्हा लोकांची साथ पाहिजे.